नमस्कार मंडळी, मराठी किचन कट्टा या यूट्यूब चॅनलवरती आपले अगदी मनापासून स्वागत. तर आज आपण चॉकलेट प्लम केक कसा बनवायचा ते पाहणार आहोत. तर ही रेसिपी नेहमीप्रमाणेच साधी, सोपी आणि घरातल्या साहित्यातली होणारी आहे. तर तुम्हाला नक्कीच आवडेल. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. तर चला रेसिपीला आपण लगेच सुरुवात करूयात. तर इथे आपल्याला सगळ्यात आधी 1 कप मी ऑरेंजचं ज्यूस घेतलेलं आहे. ऑरेंजचं ज्यूस जर नसेल तर कुठलंही फ्रूटचं तुम्ही ज्यूस इथं घेऊ शकता. आणि इथे मी काही ड्रायफ्रूट ॲड केलेले आहेत. तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथे ॲड करू शकतात. आणि इथे काही कलरची टुटी फ्रुटीसुद्धा ॲड केलेली आहे. तर आपल्याला हे 1 तासाभरासाठी भिजत घालायचं आहे. तर हे पहा, 1 ते 1.5 तास मी इथे भिजत घातलं होतं. अशा पद्धतीने आपल्याला हे भिजत ठेवायचं आहे. आता आपण हे साईडला ठेवूया. त्यानंतर इथे मी 1 वाटी साखर घेतलेली आहे. त्यामध्ये आपल्याला विलायची, दालचिनी आणि 2 लवंगा मिक्सरला बारीक वाटून घ्यायच्या आहेत. त्यानंतर इथे मी कुकरचा डबा घेतलेला आहे. ज्याच्यामध्ये आपल्याला केक बनवायचा आहे ते कुठलंही भांडं आपल्याला हे आधी ग्रीस करून घ्यायचं आहे तेलाने आणि मैद्याने. आता याला आपण साईडला ठेवूया. त्यानंतर इथे आपण जे ड्रायफ्रूट भिजत घातले होते आता ते घेऊया आणि त्याला एकदा चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. आणि त्यामध्ये 1 वाटी तेल किंवा मग तुम्हाला तूप घालायचं असेल तर तूप किंवा मग बटर इथे ॲड करून घ्यायचं आहे. आणि या स्टेजला इथे हे चांगलं असं सर्व आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. 2 ते 3 मिनटं छान याला मिक्स केलं की यावरती आता आपण चाळणी ठेवणार आहोत. कुठलीही चाळणी ठेवायची आहे आणि त्यामध्ये आपल्याला मैदा चाळून घ्यायचा आहे. तर आता इथे मी जे मैद्याचं प्रमाण आहे ते इथे 1.5 वाटी मैदा घेतलेला आहे. 1 वाटी साखर आणि 1.5 वाटी मैदा आपल्याला असं प्रमाण घ्यायचं आहे. साखरेचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथे कमी जास्त नक्कीच करू शकता. तर आता इथे 1.5 वाटी मैदा घेतलेला आहे आणि 2 मोठे चमचे मी इथे मिल्क पावडर घातलेली आहे. मिल्क पावडर घालणं ऑप्शनल आहे, पण मिल्क पावडर घातल्यामुळे केकला खूप छान अशी चव येते आणि टेस्टसुद्धा येते. त्यानंतर इथे मी अर्धी वाटी कोको पावडर घातलेली आहे, कारण आपण इथे चॉकलेट केक बनवतो आहे. आणि त्यानंतर इथे आपल्याला साखरसुद्धा ॲड करायची आहे. तर आता हे सर्व आपल्याला चाळून घ्यायचं आहे. हे सर्व मिश्रण जर आपण चाळून घेतलं तर आपल्या केकला खूप छान अशी जाळी येते आणि केक छान असा फुलला जातो. त्यामुळे आपल्याला हे सर्व मिश्रण चांगल्या पद्धतीने चाळून घ्यायचं आहे. तर आता हे सर्व चाळून घेतलं आहे आणि त्यामध्येच आपण साखर आणि 1 चमचा मी इथे बेकिंग सोडा आणि 1 चमचा बेकिंग पावडर हे सुद्धा घातलेलं आहे. आणि त्यामध्ये थोडंसं चिमूटभर आपल्याला मीठसुद्धा घालायचं आहे. आणि सर्व आता हे चाळल्यानंतर आपल्याला हे चांगलं असं मिक्स करायचं आहे. याच्यामध्ये आपण 1 वाटी दूध घालणार आहोत. तर दूध घालताना सुद्धा हे थोड्या थोड्या प्रमाणामध्ये आपल्याला दूध घालायचं आहे. दूध हे आपल्याला रूम टेम्परेचरवरचंच घालायचं आहे. खूप कोमट किंवा खूप थंड असं नको आहे. त्यामुळे दूध घालताना एवढी याची काळजी घ्यायची आहे. तर आता दूध घालताना आपल्याला थोडं थोडं दूध घालून घ्यायचं आहे. आणि हे मिश्रण आपल्याला जास्त असं पातळ पण नाही करायचं आहे आणि जास्त घट्ट पण नाही करायचं आहे. थोडंसं असं सैल असंच ठेवायचं आहे. तर हे पहा, अशा पद्धतीने आपल्याला केकचं या पद्धतीने हे बॅटर आपण बनवून घेतलेलं आहे. तर हे पहा, अशा पद्धतीने मी केकचं बॅटर बनवून घेतलेलं आहे. तर आता आपण हे टीनमध्ये काढून घेऊया. मी इथे कुकरचा डबा घेतलेला आहे. तुमच्याकडे जर केक टीन असेल तर तुम्ही तीसुद्धा घेऊ शकतात. याच्या खाली जर तुम्हाला बटर पेपर घालायचं असेल तर तुम्ही तोसुद्धा घालू शकता. जर नसेल तर आपण याला तेल लावून ग्रीस करून घ्यायचं आहे आणि मैदा त्याच्यावरती पसरवून हे पीठ याच्यामध्ये ॲड करून घ्यायचं आहे. याला टॅप करायचं आहे छान आणि मग याच्यावरती थोडेसे ड्रायफ्रूट टाकायचे आहे. आता इथे मी आधीच पातेलं गरम करायला ठेवलं होतं. त्यामध्ये एक जाळी ठेवायची आहे आणि केकचा टीनचा डबा आपल्याला आतमध्ये ठेवायचा आहे. आता आपल्याला हे 40 ते 45 मिनिटासाठी बेक करायला ठेवायचं आहे. 40 ते 45 मिनिट झालेले आहेत. मध्ये एकदा चेक करून पाहायचं आहे. जर आपली टूथपिक किंवा चाकू जर क्लीन निघाला तर समजायचं आहे की आपला केक तयार झालेला आहे, बेक झालेला आहे. तर तुम्ही पाहू शकता आपला चॉकलेट
प्लम केक तयार झालेला आहे. अगदी बाहेरच्यासारखाच आपला केक तयार झालेला आहे. अगदी जाळीदार असा हा चॉकलेट प्लम केक मस्त असा बनून तयार आहे. तर तुम्हाला मी हा केक कटसुद्धा करून दाखवत आहे की आतपर्यंत किती छान असा फुललेला आहे आणि याला जाळीसुद्धा किती छान आलेली आहे. तर तुम्ही पण ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये नक्कीच कळवा. तर मंडळी, तुम्ही हा आपला व्हिडिओ कुठल्या गावातून किंवा कुठल्या शहरातून पाहत आहेत हे मला कमेंटमध्ये कळवायला अजिबातच विसरू नका, जेणेकरून मलासुद्धा तुमचे धन्यवाद करता येतील. तर मंडळी, तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंटमध्ये नक्कीच कळवा. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला, पुन्हा भेटूया अशाच एका तुमच्याच आवडत्या नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.